मेला मुर्दा बसला त्या ओलावाल्याचा, असं मी नाही मम्मी बोलते बरं का. तर काय मग मिस केलं का? खूप दिवसाने भेटणं झालं. नाही केलं नाही केलं. मग आज मी रिटर्न घरी चाललेली आहे आणि ह्यावेळेस मी एकटी नाही चालले, हिला पण घेऊन आले आणि सोबत आणलंय 20 किलोचं बोजं. आता त्याच्यात काय आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळातच दाखवते बरं. संडे असून पण ट्रॅफिक नाही भेटलं, नशीब बरं झालं, वाचला तो ऑटोवाला, नाही तर आधीच मम्मीचं डोकं तापलेलं. फायनली पोचलो बाबा घरी, पण घामाने आंघोळ झालेली पूर्ण. आल्या आल्या माझ्या तुळशीला बघितलं, पूर्णपणे मेलेली, मूडच ऑफ झाला. आता 15 दिवस पाणी नाही दिलं मरणार नाही तर काय होणार. वॉट एव्हर. आता मग बसली मस्त रिलॅक्स होऊन आणि मम्मीला म्हटलं थोडं बस आता, थकलो आहे तर. पण नाही, त्या मॅडमला ऐकायचंच नाही, घेतला झाडू आणि केली साफसफाई. हो, पूर्ण घर झाडलं. मी पण म्हटलं बोचकं खोलावा, कपडे सगळे लावावे, तर मी पूर्ण ओपन केलं आणि सगळं कपडे वगैरे लावले. हे बघा मम्मी जरा दमधीर नाही, म्हटलं आता थकून आली लांबून, थोडं बस आराम कर, नंतर करू आपण काम, काय कुठं पळतंय. नाही, घेतला मॉप आणि लागली पुसायला आणि बघा कशी कानाकोपऱ्यातली माती काढून दाखवून मला टोमणे मारते. हाय ना मम्मी. मग काय म्हटलं टी व्ही बघावं तर दुष्काळात 13वा महिना, त्याचे सेल संपले ना आणि मग शेवटी कळला ते बोचका. बघा काय त्याच्यात कांदा, बटाटा, लसूण, वाटाणा, कोथिंबीर, कढीपत्ता सगळं दिलंय भरभरून. एवढं दिलंय की ते बॅग घेऊन उचलून पण यायना. मग काय शेवटी रात्री बसलो जेवायला. लॉलीपॉप मागवलेले मम्मीला आवडतात म्हणून. राईस आणि आमटी होती. या जेवायला. भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. गुड नाईट.